श्रीरामपूरमध्ये सावकारीतून फसवणूक, शेती हक्क बेकायदेशीररित्या हस्तांतरित, दोघांवर गुन्हा दाखल. दिनांक 21 नोव्हेंबर 2025. सावकारी व्यवहाराच्या माध्यमातून फसवणूक व मालमत्ता बळकावल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताबाई भीमाशंकर पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी शामलिंग मारुती शिंदे व रोहित शामलिंग शिंदे राहणार भैरवनाथ नगर श्रीरामपूर यांनी व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली असे म्हटले आहे. फिर्यादी यांनी आरोपींकडून मासिक 10% व्याजदराने 6,15,000 रुपये घेतले व त्याचे व्याजासह 3,50,000 रुपये परत दिले. मात्र आरोपींनी रद्द झालेल्या जनरल मुक्तारनाम्याचा गैरवापर करून फिर्यादीच्या नावावर असलेली गट क्रमांक 46 मधील 00 हे 92 आर्क शेती दुय्यम निबंधक कार्यालय श्रीरामपूर येथे दस्त क्रमांक 5544/2025 अन्वये स्वतःच्या नावावर कायम खरेदी केला. यामुळे फिर्यादीची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झाले. त्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 1034/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(3), 351(2), 35 सह महाराष्ट्र सावकारी नियमन 2014 चे कलम 39 व 44 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर आप्पासाहेब हंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दाखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे आहेत. प्रकरणावर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख कार्यरत आहेत. ही घटना दुय्यम निबंधक कार्यालय श्रीरामपूर दक्षिणेस अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर घडली. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सावकारी व मालमत्ता हक्काबाबत अधिक चौकशी करण्यात येणार आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख.